राज्यसभेत रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणूक येत्या 16 मार्चला होणार आहे। यामध्ये राज्यातील 7 जागांचा समावेश आहे। एप्रिल 2026 मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार। महाराष्ट्रातील शरद पवार, डॉक्टर भागवत कराड, डॉक्टर फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले यांचा हा कार्यकाळ संपतो। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। संदीप, या आगामी ज्याला आपण राज्यसभेतली ही निवडणूक आपण पाहतोय, याच्याकडे सुद्धा लक्ष आहे। आता तर गणित बदललेली आहेत इतक्या वर्षांमध्ये, कसं पाहता याकडे? 37 जागा आहेत प्रसन्न सर एकूण, आणि त्यापैकी 7 जागा या महाराष्ट्रातल्या आहेत। आणि महत्त्वाचं हेच आहे की या 7 नावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आहे। प्रामुख्यानं पाहायला गेलं, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दावा केला होता की शरद पवार यांनी व्यक्त केली होती राज्यसभेची निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे आणि मी ती लढवणार आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती। असा दावा खरं तर राऊतांकडून करण्यात आलेला होता। अद्याप पवार कुटुंबियांमार्फत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलीही अधिकृत म्हणजे अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं नाही। प्रामुख्यानं पाहायला गेलं म्हणजे महाविकास आघाडीतल्या आमदारांची जर संख्या पाहिली प्रसन्न सर, तर 35 ते 42 हे गणित असू शकतं। त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस असेल, युबीटी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, या सगळ्यांना मिळून एकच उमेदवार देता येऊ शकतो, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना तयार होते का हे बघावं लागेल। आणि त्यापूर्वी शरद पवार हे निवृत्ती घेतात की राज्यसभा लढवतात? जर राज्यसभा लढवली तर मग नक्कीच विलिनीकरण पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे, कारण आता विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे। राष्ट्रीय अध्यक्षपदाची आपल्याला माहिती आहे 26 फेब्रुवारी ही तारीख ठरवण्यात आली आणि सुनेत्रा पवार त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं नेतृत्व हातामध्ये घेणार आहेत। दुसरीकडे 1 एप्रिलला ही मुदत संपते, 16 मार्चला निवडणुका असल्या तरी त्यापूर्वी ही सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। त्यामुळे शरद पवार पुन्हा राज्यसभेत जातात की निवृत्ती घेतात, याची राजकीय उत्कंठा जी आहे ती आता संपूर्ण महाराष्ट्राला असणार आहे। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।